वैभव गोदडी असल्यासारखी वाटते मला ती. मला मी तर बॉन्ड ब्युटीच आहे, त्यामुळे मला गरजच नाही. वा, ते मात्र खरं आहे. असला बाद माणूस आहे हो, काय सांगायचं आता याला. बायको येतगली पाहिजे आणि त्या शॉप मधून निघून गेली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आता वाशीला चाललेलो आहे, इनऑर्बिट मॉलला. आता आपण PUC काढले गाडीची आणि आमचा भेटायचा प्लॅन होता 4:30चा. आता जवळपास 5:30 होत आलेत. 5:30 वाजून गेलेले आहेत, तरी अजून आपण पोचलेलो नाही आहे. तर आता जाऊया आणि कोण कोण आले ते बघूया. मला तर वाटतं आम्हीच पहिले पोचणार आहे. चला मग बघूया. ही बघा युनिक गाडी दिसते. एक गाडी अनाडी, एक गाडी बाकी अनाडी, गाडी हा ते तो एक बाकी एक गाडी. मी पण तुझ्याबरोबर माझी पण बोबडी वळाले. एक गाडी बाकी अनाडी. त्याची फिलिंग आली जेव्हा ही गाडी बघितली तेव्हा. हा बोल. ही गाडी बघून मला मराठी पिक्चरची आठवण आली. एक गाडी बाकी अनाडी. तुम्हालाही आली का? काहीच विंटेज कार आहे, तशी भारी वाटते बघायला, छान वाटतंय. अरे ही बघा इथे, मी म्हणते पुढे गेलीये आणि इथे समोरच आहे ती. आम्ही आता एक छोटासा ब्लॅक अँड व्हाईट असा बोर्ड बघितला, त्याच्यावर लिहिलेला दागिने सोडवून विकायचे. हा, काय अर्थच कळला नाही आम्हाला त्याचा. हे बघा मित्रांनो, आम्ही आलेलो आहे इनऑर्बिटला. आम्ही ग्रुपमध्ये मेसेज टाकलेला, सुशोभचे फ्रेंड्स आहेत त्यांना भेटायला चाललं होतं, तर की आम्ही 10 मिनिटात पोहोचतोय. आणि आम्ही आलोय साके नाक्यावरून. आणि एक जण आहे ती वाशीमध्येच राहिला आहे. मी पोचलेलो आहे इथे मॉलमध्ये, पण आमचे फ्रेंड्स लोक अजून आलेच नाहीये. जसं मी गेस केलेलं तसं की आम्हीच पहिले येऊन पोचलेलो आहे. माझा नवीन हेअरकट तुम्हाला कसा वाटतं ते पण सांगा. मला ना तुझा हेअरकट बघून आहे ना, राहू दे. मी ते लावेन पुढे तिथे कॅप्चर करायला. आणि आता खूप वेळ झालाय आम्हाला येऊन. आम्ही तर 4:30 वाजता आलो. तुम्हालाही माहित आहे, आम्ही रोडवर 4:30 वाजता होतं. असं आम्ही बोललो नाही की आम्ही 4:30ला आलोय म्हणून, कारण भेटायचा टाइम 4:30चा होता. तर आता टाइमपास काय करायचं, तर सुशोभ बोलतो मॅक्समध्ये जाऊया. मॅक्सवरती बाय 1 गेट 1 फ्री आहे. मला ते बाय 1 गेट 1 फ्री कळतच नाही. 1 जरी बाय केलं तरी पैसे जाणारच आहेत. मी माझा चष्मा शोधत होतो, माझा चष्मा भेटत नव्हता आणि माझ्या खिशातून मी चष्मा ठेवलेला. मी आता वॉशरूममध्ये जाणार होतो, कारण मी आल्यानंतर वॉशरूममध्ये गेलो, जरा नीटनेटकं झालो आणि मग कॅमेरा पुढे आलो. मी तर बॉन्ड ब्युटीच आहे, त्यामुळे मला गरजच नाही. वा, ते मात्र खरं आहे. Oh my God! Wow! हॅपी दिवाळी इन ऑर्बिट. दिवाळी निमित्त इनऑर्बिट मॉलमध्ये कशा प्रकारचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे वाशीच्या. सुशोभ मला ते घेऊन दे ना, ते Volkswagen आणि मर्सिडीजच्या गाड्या आहेत तिथे. ते भूताची डॉल आहे बघ, ते भूत. आणि ऋतुजाला काय पाहिजे तर ह्या भूताच्या बाहुल्या पाहिजेत त्या. काय बोलू, हा मला तुला हे बोलायचं होतं की आज सोनूचा बर्थडे आहे, माझ्या भावाचा आज बर्थडे आहे. तर लहानपणापासून शाळेमध्ये मी त्याच्या बर्थडेला मी चॉकलेट वाटायची, का तर माझा बर्थडे मेमध्ये यायचा म्हणून. तर त्याचा बर्थडे म्हणजे माझा बर्थडे, म्हणजे सुशोभ मला आज गिफ्ट देणार आहे त्याच्या बर्थडे निमित्त. हे असं काही ठरलेलं नाही आहे.
नाही मी काही गिफ्ट वगैरे काय देणार नाहीये. तो घेणार आहे, त्याला मला सरप्राईज द्यायचं मला आम्ही माहिती आहे. सोन्याला सोन्यासाठी म्हणजे ऋतुजाच्या भावाचं नाव गौरव आहे, पण आम्ही त्याला लाड्याने सोनू बोलतो. मग सोनूला आम्ही शर्ट घेतलेला आहे आणि तो सरप्राईज आहे त्याच्यासाठी. तो आल्यानंतर आम्ही देणार आहे आणि हा पार्ट मी व्हिडिओमध्ये ट्रिमही करणार आहे. इकडे बघ, मॅक्समध्ये आलो आहे. तर इथे तुम्हाला एक मी गोष्ट सांगेन, तुम्ही इथे ही ट्रिक वापरू शकता की जर तुम्ही मॅक्समध्ये अशी डायरेक्ट शॉपिंग केली तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट भेटणार नाही आहेत. बट मी आहे ना, मी तुम्हाला डिस्काउंट देणार. सिम्पल आहे, तुम्ही मॅक्समध्ये या, तुम्हाला जे ट्राय करू वाटतात ते कपडे ट्राय करा. जे तुम्हाला आवडलेत ते त्यांच्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही ॲड करा आणि ॲड केल्यानंतर तुमची जर तिथे कुपन्स लावायला येतात, ऑप्शन्स आहेत तिथे, तुम्ही ते कुपन्स लावा. तुम्हाला तिथे डिस्काउंट भेटेल. नाही म्हणलं तरी तुम्हाला एक 150-200 रुपयाच्या आसपास तुम्हाला एक कुपन आहे आणि कंडिशन्स पण आहेत तिकडे की तुम्ही एवढ्या अमाऊंटपर्यंत बाय केलं तर तुम्हाला एवढे कुपन्स लागतील किंवा एवढे ऑफ होतील. तर तुम्ही ती ट्रिक यूज करू शकता. बघा 4:30 वाजता येणारी माणसं आहे ती. आम्ही 4:30 वाजतापासून इथं बसलो बघा. ह्यांनी साधारणतः आम्हाला 4चं टायमिंग सांगितलेलं. नंतर झालेत ते किती 5-5:30 मध्ये मॅडम मेसेज आहेत पोचलो म्हणून. आपण किती वाजता पोचलो? आपण 4:30. हे पब्लिक सांगेल, व्ह्युअर्स बघणारे सांगतील किती वाजता पोचलो आम्ही. ते बघा अर्धा वेळ इकडेच गेलाय, हिला तयार होण्यात गेलाय बघा. काय नाही, ही श्रुती काय सोनं कुठे? सोनं दिसली नाही मला अजून. थांब, अरे बघ मला दिसले बघ. अरे हा ही ती आहे. बघायला आलोय बायकोसाठी काहीतरी कपडे घ्यायला पाहिजे. काय प्रतिक्रिया काय शिवलं ट्राय करूया आपण. अरे काय नाही, हात लावून बघा कसं कपडा येतो. चल ट्राय करूया. गोदडी असं वाटते मला ती गोधडी वाटते मला, गोधडी. गोधडीचं उदाहरण दिलेलं. इथं बघा मी आणि ऋतुजा कपल आहे, भाव आणि वहिनी आहे आणि नेहमी जयू असतो. आज सोनाने धागा चालवलाय. आमच्यामध्ये 2 कपलमध्ये ही एकटीच आहे. या 2 टपलमध्ये मी कबाबमध्ये अड्डी. आणि वहिनीपेक्षा भाऊला जास्त उत्साह आहे कपडे घ्यायचा. मॉडी असले चॉईस काढतोय की आता बघून मलाही राग यायला लागलाय. थोडी मॉडीची स्ट्रॅटेजी कळायला लागले. म्हणजे असे चॉईस दाखवायचे बायकोला की बायको वैतागली पाहिजे आणि त्या शॉपमधून निघून गेली पाहिजे. आम्ही 4:30ला पोहोचलो आणि म्हणतोय की तू आम्ही असं ठरवलं होतं की निघालं की फोन करायचं किंवा मेसेज करायचा. हा 20 मिनिटात पोहोचेन अशा वेळेला मेसेज टाकतो. आता आम्ही 20 मिनिटात पोहोचू. अरे आम्ही ते अर्धा तास लागतो आम्हाला यायला, काय हाय की नाही त्याचं. आता आम्ही आलो लेट, झालं आम्हाला लेट. मी घरातून निघालो तेव्हा 20 मिनिटाचा मेसेज टाकला होता आणि आम्ही आरामात आलोय. का तर मला माहिती आहे भाऊची नेहमीची सवय आहे, भाऊ कधीच वेळेवर आलेला नाही. आम्ही टायमिंगशी एकदम परफेक्ट आहे. आम्ही कधीच वेळ लावत नाही. आम्ही सगळं परफेक्शनिस्ट आहे, आम्ही सगळं टायमिंगच्या बाबतीत. पण आता ह्यांनी आम्हाला सांगितलंच नाही. जसा प्लॅन झाला तर तसं काय त्यांनी केलेलंच नव्हतं, त्यामुळे आम्हाला लेट झालं यायला. मॉडी एवढं टाईमचा पक्का आहे की आम्ही डिप्लोमाला कॉलेजला असताना 11चं कॉलेज असताना मॉडीचा दरवेळेस पहिला लेक्चर मिस झालेला आहे. जाऊ दे ते नको काढू. ऐकामध्ये नालायकासारखं आम्ही आलो इथं. आमची काय गरज पण नाही, सगळं मुलींचंच घ्यायचं आहे आणि आम्हाला इथे बोलवलंय. आता काय करायचं, आम्हाला माहीतच नाही काय घ्यायचं काय नाही. आतमध्ये गेलेत आता मुली बघायला. मी माझ्या बायकोला अशी सोडून गेलेलो आणि ही बघा आता कशी एकदम टवका दिसायले.
अरे उपमा दिली मी, एकदम भारी दिसते ती. हा या मॅडमला क्रेडिट. ह्यांनी रंगरंगोटी केली माझ्या बायकोची, छान केले, एकदम भारी. हां, मी इथे सोना आणि प्रसिकासोबत मेकअपचं शॉपिंग करायला आलेली. तर प्रसिकाने पण सजेस्ट केलं की इकडे मार्सचे प्रोडक्ट चांगले असतात, म्हणून मग आम्ही म्हटलं की चला बघूया. तर असं पूर्ण लुक चेंज झाल्यासारखं वाटतं. छान आहेत प्रोडक्ट्स, मला आवडले. मी बाय करणार आहे आता. हां काय म्हणला परत? माझ्या बायकोला आवड नाही आहे जास्त मेकअपची, पण आता तिच्या मनामध्ये असं मला वाटतं आवड निर्माण होईल. ऋतुजाला पण आवड नव्हती अजिबात, पण आता आवड निर्माण झालेली वाटतं मला. हेच आता बघा तुम्ही बघू किती अभ्यास पण एवढा म्हणजे काय लक्षपूर्वक ऐकलं नसेल तेवढं ऐकलं. ब्लश पण घेते. अभ्यासात पण एवढं लेक्चर मध्ये पण मन लावून एवढं कधी ऐकलं नसेल, एवढं सगळं ऐकायचं चाललंय. आणि पूर्ण मेकअपचा पूर्ण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे की कसं काय काय करायचं आहे त्याचा. ऋतुजा बरोबर सीन होतोय आता, तिचा चेहराच घेत नाही, फेस लॉक नाही घेते. कुठे उलटा झाला काय वाटलं कुठं आहे? ठीक आहे. आता आपण पॉप्स मध्ये आलोय वाशीला, आणि इथे पावभाजी आलेली आहे, आल्याबरोबर संपलेली आहे, एवढी टेस्टी आहे. सगळ्यांचे आपण ओपिनियन जाणून घेऊया यांच्या पावभाजी बद्दल. जराशी कारट आहे. तू बटरचा साईड खाल्लाय, बटर मिक्स करून खाल्ला. परत एक खातो. हा आलाय व्हाईट पास्ता, व्हाईट सॉस पास्ता. ह्याच्यामध्ये एक हा व्हाईट दिसतो आणि हा व्हाईट दिसतोय, व्हाईट नाही व्हाईट म्हणजे व्हाईट. पहिले तू टेस्ट कर भाऊ. मी टेस्ट करतो. मला व्हाईट पास्ता नाही आवडत. ओके काय असतंय व्हाईट, काय असतंय ओके मॉडी म्हणतो. ओके दूध मैदा मॉडीचं असं कळत नाही की नक्की याचं चॉईस काय. ओके म्हणतोय आणि दाबून हाणतोय. अरे सोपा आहे. घेतोय का आज तरी गळाला मासा लागेल का? खूप छान, खूप क्रीमी, खूप यमी. मी फर्स्ट टाइम ट्राय करते. आता ट्राय करते, बघूया. अप्रूव्ड. फक्त तिखट पाहिजे जरा. ते काय चिली फ्लेक्स. आणि आपला म्हैसूर मसाला डोसा आलेला आहे. म्हैसूर मसाला डोसा हे पण करा ट्राय करा. मी सगळं ट्राय, मी हे खाल्लंय, मान्य केली आता. हा सोनाची चॉईस चांगली. सोनासोबत माझी पण, कारण की मी पण बोललो होतो शेवटला की म्हैसूर मसाला आवडून. पोकरीसी की भी सीमा होती है. तोंडापर्यंत आपले व्हिडिओ खायचं आलंय. पाणीपुरीची पुरी मागवली एवढी मोठी. भाजेल ते भाजेल, वाफले जोरात भाजते. फेसला काय करतो रे आपण? स्टीम स्टीम घेता येते बघा. स्टीम घेऊ शकतो आपण. स्टीम आपलं जम्बो ग्रिल्ड आलेलं आहे. शेवटचा पदार्थ आहे आपल्या. सेकंड लास्ट आहे आणि म्हणजे अजूनही हा लास्ट नाही आहे. काहीतरी आपल्याला टेस्ट करतोय.
छान आहे. आपणच होतायचं. थांब मी थोडा सेंटर घेते याला. मला 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 फोन चमचा तुझ्याकडे बाहेर दे. आता कंटिन्यू थांब थांब बता ना. हा चल 1 2 3 तर आपल्याला सोना पॉप्समध्ये घेऊन आलेली आणि आता सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. स्टार्ट सोना. ओके ओव्हर टू यू. सो भाऊ पहिले तुला कसं वाटलं? सोना आम्हाला पॉप्समध्ये घेऊन आली आहे आणि आम्ही ते जेवलो सुद्धा आहोत, खाल्लं सुद्धा आहे आम्ही. मस्त होतं. आम्ही रेटिंगसुद्धा दिलेले आहेत. काही गोष्टी थोडंसं मस्त होतं आणि काही गोष्टी मस्त होतं. पण इथे पोट भरण्यासारखं आहे, छान आहे. तुम्ही या नक्की. अंडर 200. 5 मधनं रेटिंग. अंडर 200 असं आहे का इकडे? एव्हरीथिंग इज अंडर 200. हां, सगळं काही 200च्या आतमध्येच आहे. ठीक आहे, तर नक्की या, खाऊन जावा आणि मजा करा, मस्ती करा आणि पुढे जावा. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. खूप मस्त होतं. पहिली गोष्ट म्हणजे इथे असं भेटत नाही कुठे, सगळं चांगलं भेटेल असं. कधी कधी कोणती ना डिश चांगली नसते, म्हणजे ते सगळं चांगलं होतं. खूप छान होतं आणि खूप मस्त होतं. 5 आउट ऑफ किती द्या? आउट ऑफ 5. भाऊ काय काय वाईट नव्हतं त्याच्यात. मराठीचा पेपर असल्यासारखं करायचं. कधीच 100 पैकी 100 नाही द्यायचे ना. आमचे सर देतात 4 पर्यंत देऊ शकतो आपण. आता माने वहिनींचं झालं, आता चव्हाण वहिनींकडे जाऊया आपण. मला फक्त ते फालुदा होतं त्याचं एकदम 5 आउट ऑफ 2. बाकी सगळं छान होतं 5 आउट ऑफ 5. फालुदा काय होतं? केसर रबडी. आवडला नाही म्हणून नाव पण विसरलं. तर आम्ही इथे छोले भटुरे, मैसूर मसाला डोसा, पॉप स्पेशल सँडविच, पावभाजी, फालुदा, ब्राउनी आणि अजून काय घेतलं बाबा? पास्ता, व्हाईट सॉस पास्ता असं ऑर्डर केलं. त्यातलं फक्त फालुदा खराब होता, बाकी सगळं छान होतं. तर नक्की ट्राय करा. डे 2 आहे. जयूचा म्हणजे जयचा वाढदिवस आहे आणि याने आम्हाला सांगितलं की जेवायला जायचं म्हणून. आणि आम्ही जेवण वगैरे काय बनवलं नाही. ऐन मोमेंटला येऊन यानं प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आता ऋतूच्या आतमध्ये जेवण बनवते. असला बाद माणूस आहे हो, काय सांगायचं आता याला. एक मित्र आणि जेवणाचं सांगतोय, जेवणाचं पण जेवणाला काय म्हणतो माहिती का, जेवण वगैरे मागवलेलं ताट वगैरेचे फोटो दाखवायचे. मग मी पण केकचा फोटो दाखवला आणि म्हटलं झाला तुझा केक कटिंग. एक मित्र होता अभिषेक, तो येणार होता पण त्यांनी एंड टाइमला टांगलेली आहे म्हणून जरा प्लॅन कॅन्सल झालाय. पण तो प्लॅन कॅन्सल आजच्या दिवसासाठी झालाय. उद्या आपण जाणार आहोत आणि ते ठिकाण माहित नाही कुठे, तर स्टे ट्यून. आणि बघा स्टे ट्यून काय नाही, तू आता गणेश चव्हाण आशेनंतरच येतोय आता, एवढं लक्षात ठेवतो. कंटिन्यू करू आपण. चालेल मित्रांनो, या नोटवर आपण व्हिडिओ एंड करूया आणि बघूया उद्या कुठे घेऊन जातोय आपल्याला. हा, केक कटिंगचा व्हिडिओ टाकू. आम्ही काय ह्याच्यासारखे नाही, आम्ही केक मागवलाय ह्याच्यासाठी. केक कटिंगचा व्हिडिओ टाकतो आम्ही. केक कटिंग बघा, एन्जॉय करा सेलिब्रेशन आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. सरप्राईज देतात केक आणून, पण सकाळपासून कोण केक घेऊन आलं नाही, तर शेवटी मीच बोललो की आणा बाबा केक कट करूया. हे मी कट करणार आहे. हॅपी बर्थडे बंड्या. का हो भैया बंड्या. स्मॉल बंड्या. बर्थडे आपण जंगी सेलिब्रेट केलेला आहे आणि जयूसाठी एक गाणं. आज आहे बंड्याचा वाढदिवस, आज आहे बंड्याचा वाढदिवस. बर्थडे पण सेलिब्रेट झालाय, पार्टी पण देऊन झाली आहे, सगळं झालंय. पार्टीचा व्हिडिओ बघितलाय का काय तुम्ही? पार्टीचा व्हिडिओ आहेच नाही.
सगळं झालेलं आहे मस्तपैकी. व थँक्स एव्हरीवन ज्यांनी ज्यांनी विश केलंय आणि ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं आतापर्यंत असंच करत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये जयूचा अपिअरन्स जर आवडत असेल आणि त्याने वारंवार व्हिडिओमध्ये यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आम्ही वाशीच्या पॉप्सला गेलो होतो, त्याची अजून कुठली जागा एक्सप्लोर करायची ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सजेस्ट करा. आम्ही ती जागा एक्सप्लोर करू. तोपर्यंत बाय बाय.